तर नमस्कार मित्रांनो, आपण घेऊन आलेलो आहेत तुमच्या सर्वांसाठी एक नवीन ब्लॉग. आपण आज बनवतोय कलेजी. तर या पहिलं आपण मॅरिनेशन करून घेऊया. साफ वगैरे आपण करून घेतली पहिलीच, लिंबू वगैरे मारून घेतले. एकदा तरी पण परत पाण्याने आपण धुवून घेऊया. सर्वात आधी आपण टाकतो हळद पावडर. तुला पण घ्यायचं आहे हळद पावडर? चालेल. त्यानंतर गरम मसाला आहे थोडासा. बस, जास्त नको ना. सगळं टाक. थोडाच आहे. हा गरम मसाला डेंजर आहे भावा. तिखट टाकलं तरी चालेल. एकदम मिरची पावडर आहे. हे असं करता येत नव्हतं मला त्या दिवशी. काय? प्रॉपर कॅमेरामॅनचं काम. नाही, त्या दिवशी स्टँडी घेऊन आलो होतो ना आपण, त्याच्यामुळे. आता मला हे नाही समजत आहे. मी आता एवढं पाणी पिलं, मला टट्टी यायला लागली. काय यायला लागली? रेकॉर्ड होते. होऊ दे ना. हा तिखट मसाला लयच तिखट आहे. टाक कमी पाडला होता मागच्या वेळेस. हा मटन मसाला आहे. चिकनमध्ये मटन मसाला काय यूज करतो आपण ते नाही समजत आहे. एकदा स्टॉप करून बघतो का? काय सगळं कर. जिंजर गार्लिक पेस्ट दिसते ना? ती त्याच्यात घे बनवायला डायरेक्ट. मीठ हे तर तेल आहे. पाणी का सुटतंय पण एवढं? मला हे नाही समजत आहे. पाणी नीट काढत नाही. बचल ना. स्टार्टिंगला आता आपण एवढंच टाकूया. त्यानंतर थोडंसं अजून बघूया, जर कमी पडलं तर टाकता येईल. हे मस्त असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन करून आपण ठेवून देणार आहे. थोडीशी आपल्याला चूल पेटवायची. थोडीशी नाही, चांगलीच पेटवायची, कारण मग आपले पीस शिजले पाहिजेत, त्याशिवाय मजा नाही येणार. आणि मी नेहमीप्रमाणे काहीतरी विसरतोय, ती म्हणजे प्लेट. कारण ह्याला जर आपण झाकण नाही टाकलं तरी शिजणार कसं? कांदा, टमॅटो, लसूण, लिंबू हे सगळं आपण नीट करून घेऊया. इथं कचरा का उडतोय? असा कचरा नाही उडला पाहिजे. कांदा कापताना आता मजा येईल, कारण आपल्याला सवय नाही ना. क्लोजअप घेतोय आपण हातांचा. गळ्यातलं पाणी लिहूया. आज मजा येते. हा आपला वरवंटा आहे. वरवंटा नाही, आपण काय बोलतो त्याला, पाट. आपण ते कापायला कटिंग पार्ट घेतो, ते चॉपिंग बोर्ड तुमच्या शब्दात. तू नाही दिसत. चालेल ना, आवाज तर येईल. आपण प्लेट विसरलो तर ही पिशवी आपली प्लेटचं काम करते. कांदा आपण पहिला बारीक कापून घेणार आहे. आपल्याला सवय नाही आहे, त्यामुळे हळूहळू कापतोय.
लय वास मारतोय रे. कसला? मला नाही तेव्हा आवाज. मला भक्कम वास येतोय. थोडासा येतोय. आणि माझं नाक तुझ्यापेक्षा शार्प आहे. त्यात मला वाटतं आपण बनवताना अर्ध थोडंसं लिंबू अजून पिळू. तेवढं जास्त लिंबू नको टाकू. तेवढं नाही. नॉर्मल. काय म्हणतात ही पोरं काय म्हणतात? घोडकी. टमॅटो पण घेऊया कापून आपण. पडायचं नाही. असं किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला जेवण बनवायचा? जेवण बनवायचा असं काही एक्सपिरियन्स नाही मला, पण मी पहिलं थोडं थोडं बनवायचो. म्हणजे असं घरीच आई जेव्हा बनवायची त्यावेळेस मी थोडंसं आईला मदत करायचो. पण आता टाईम नाही भेटत आपल्याला, कारण आपण आता कामाला आहे ना. कामाला जाऊ नका मी तर म्हणतो. त्यापेक्षा यूट्यूब करा, नाहीतर मग स्वतःचा बिझनेस करा. कारण कामावरती तुम्ही असे फ्रस्ट्रेट होता ना. मी असा झालोय फ्रस्ट्रेट, तुम्हाला नाही सांगू शकत. काहीतरी इन्स्पायर कोणाला होतो तू जास्त? यूट्यूबवरती सगळ्यात जास्त इन्स्पायर कोणाला होतो? हे जेवण वगैरे बनवायचं म्हटलं तर ना, मी पहिल्यापासून म्हणजे हे खायच्या प्यायच्या व्हिडिओ जास्त बघत असतो. पण बनवायच्या नाही, खायच्या प्यायच्या. म्हणजे जसं लोक हे करतात व्लॉग जसं बनवतात, जसं की चिकन लेग पीस. हां, चिकन लेग पीस. किंवा आपले भरपूर यूट्यूबर आहेत, जसे की भाडीपा झालं, यूट्यूब चॅनल आहेत. कॉमेडियन. भाडीपा हा चॅनल ह्याचा आहे, फूड ब्लॉगर आहे तो. कोण? भाडीपा. नाही रे बाबा. हा रे, ते भाडीपाचे सिरीज आल्यात त्या कांदा पोहे बिंदा पोहे त्या सगळ्या. हा का? मग मी चॅनलचं नाव चुकतोय वाटतं. तर आपलं झालंय कांदा टमॅटो कापून झालेलं आहे आपलं. लसूण आपण अशी पाला पाचोळा जळायचा नाही, नाही तर मी जायचो विषय. निघतंय आता तोंडातनं, काय करायचं. आवाज येतोय आता, तेलाचा आवाज आलाय. ते एकच साईडनी गरम झालंय असं का वाटतंय मला. यांचा आवाज नाही येणार ना? मी बसतो आता इथे. काम कर ना. फक्त नसेल आणली. ऐक ना, विषय काय आला माहिती का? लाकडं जास्त आली तिथं, जळत नाही, दूर झाला आहे. ओके ब्रो.
टाकायचं जिंजर गार्लिक पेस्ट. बाद झाली ना 2-3 तास टाकली. थांब जरा. त्यात पण असं ना ते परत लय लय हे लागत गार्लिक. बरे हलवायला तर काय तरी आणले. फूक मार. जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेऊया. तेल मस्त गरम झालंय. लागली आहे ती. पहिलं कांदा टाकायला पाहिजे होता ॲक्च्युली. कोण पहिले गार्लिक पेस्ट टाकायचं. कोण आहे हा? कोण आहे? अंडे माहिती ना? अंडे गार्लिक झालं भाई. लाकड आहेत ना सगळ्या आतमध्ये झाडायची बाकी आहेत. तेच बोलते. कांदा नीट मस्त असं येल्लो होऊन देऊया पहिला आपण. मला असं वाटतंय ना तेल जास्त झाले. नेक्स्ट टाइमपासून आपण बटरमध्ये ट्राय करूया. बटर उतरवताना लई गाड लागला. उतरताना बघू ना काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला. पेपर लसूण अजून कच्ची आहे. टाक टमाटर. कांदाचं पिंक झालंय. टमॅटो टाकले आपण. आता टमॅटोला कुठला कलर आला पाहिजे? विरघळला पाहिजे. माझा आवाज येत नाही, तू बोल. टमॅटो फक्त आता विरघळून देऊया आपण पहिला पूर्ण. बंद करू का? मी मॅनेज करून देतो तुला. लाईटच आहे झालंय का? कंटिन्यू डिम लाईट येते.
UPS नुसता पी 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 कर. आमच्या इथं काय झालंय माहित नाही, भाज्यामध्ये कंटिन्यू 2-3 दिवस आहे ना, रात्रीची लाईट जाते आणि पार 11 वाजता येते. तर मग त्याचा व्हिडिओ हप्ताभर झाला एडिट करतोय मी, त्यामुळं कधीच बनवलेलं असतं. त्यांच्या व्हिडिओमध्ये भाई एवढ्या शिव्या आहेत ना, ते बीप टाकू टाकू वैतागलोय रे मी. बीप टाकायचं नाही जास्त, मग जास्त शिवाय असतील ना तर ती माणसाची लायकी सर्व कट करून टाकायचं. हा म्हणजे बीप पण जास्त टाकलं की विषय खोल. समज आता. तर आत्ता आपला मसाला झालेला आहे ऑलमोस्ट डन. तर आपण कलेजी टाकूया असं मला तरी वाटतंय, कारण शिजायला पण आपल्याला वेळ लागणार आहे, कारण आपण झाकण वगैरे काय आणलं नाहीये. नरेंद्र कशी आहे, कडक आहे ना? त्याच्यासाठी ठेवली का फक्त? नाही, काहीतरी गांजा बिंजा बनते वाटतं की. आता ॲक्च्युली याच्यामध्ये पाणी टाकायचे. ॲक्च्युली ह्या साईडला काहीच आग नाही लागली. तुझ्या इकडे त्यांना पण घेतो ना. माझ्या कॅमेऱ्यामध्ये तर काय घेतलंच नाही आपण. काय आणलं त्याला मी. मित्रांनो, मी आतिशचा मित्रच आहे. तर आज त्यांनी रेसिपी केली होती कलेजीची, तर टेस्ट करायला आलो होतो. टेस्ट करून सांगतो. कलेजी आणि कलेजीचा जो मसाला आहे तो मस्तच झाला आहे. तर मित्रांनो, हॉटेलमध्ये जर गेलो ना आपण, जी टेस्ट लागते तशी टेस्ट लागते सेम एक्झॅक्ट. जर भाकरी असती तर माझी झाली असती. तर जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर अशी रेसिपी तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. एकदा ट्राय करा, तुम्हाला पण चव काय आहे ते कळेल. धन्यवाद.